नमस्कार. आपल्या सगळ्यांचे राजमुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपण विविध मान्यवरांच्या मुलाखती घेत आहोत. त्यांच्या प्रभागातील समस्या काय आहेत आणि त्या समस्यांवर त्यांचे काय विजन असणार आहे याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. तर आज आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक 1 क चे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार शीतल शिवाजी कलाने मॅडम आणि त्यांचे प्रतिनिधी शशिकांत कलाने सर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. जय महाराष्ट्र सर्वांना. तर सर, आजपर्यंत आपण केलेले कोणकोणते सामाजिक कार्य आहेत ज्याकडे लक्ष देऊन जनतेने आपल्याला निवडून द्यावं असं आपल्याला वाटतं? सामाजिक काम म्हणलं तर मॅडम आमची सुरुवातच झाली सामाजिक कार्यातून. आम्ही विद्यार्थी दशेच्या काळापासूनच समाजासाठी आम्ही स्वतःला वाहून घेतलेला आहे. समाजातील सर्वांचे काही प्रश्न असो, आरोग्याचा प्रश्न असो, दवाखान्याचा प्रश्न असो की अंतर्गत कोणत्याही प्रकारच्या आम्ही सगळ्यांच्या समस्येला आम्ही प्रयत्न केलेला आहे सोडवण्याचा. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आंदोलन असो, विद्यार्थ्यांसाठी फीस कमी करण्यासाठी आंदोलन असो की त्यांच्या काही शैक्षणिक अडचणी असोत, आम्ही प्रत्येकासाठी लढलोत. मग समाजकार्य आम्ही असंच अविरत आमचं या पुढे पण चालू आहे. आमच्या प्रभागातील काही नागरिकांच्या काही समस्या असतील, प्रभागातील कोणतेही प्रश्न असो, आम्ही त्यासाठी आम्ही लढत असतो आणि कायम आम्ही लढत राहू. नक्की सर. तर सर, यासोबतच आपल्याला कोणत्या समस्या अशा वाटतात की आपल्या प्रभागामध्ये म्हणजे नागरिकांना प्रकर्षाने जाणवतात? मॅडम, प्रभागामध्ये जसं पाहायला गेलं ना तर सुरुवातीला एक प्रश्न आहे की तुम्ही पाणी पुरवठ्याचा. एकतर कसं आहे मॅडम, प्रभागामध्ये लाईट आहे ना एक म्हणजे वेळोवेळी खंडित होते वीज पुरवठा आणि पाणी त्याच वेळेला येतं. हे सगळ्यात मोठा आमच्या प्रभागामध्ये प्रश्न आहे. कारण सर्वांकडे रात्री पुरवठा होतो, कधी दिवसा होतो, त्याच्यामुळे पाण्याची फार अडचण आहे. पाणी रेग्युलर येत नाही आहे, पाणी 2-3 दिवसाआड पाणी येतं. त्याच्यामुळे महिलांना कसं आहे पाण्याचा फार त्रास होत आहे. आणि दुसरा प्रश्न राहिला मॅडम ड्रेनेजचा. अंतर्गत ड्रेनेज लाईन, त्या ड्रेनेज लाईनला कोणत्याही प्रकारचा उतार नाही आहे. आमच्या प्रभागामध्ये उतार नावाची गोष्ट नाही पाण्याला प्रवाहित होण्यासाठी. जागोजागी गडार तुंबणं, त्या तुंबण्यामुळे कसं आहे डास होणं, दुर्गंधी पसरणं, याच्यामुळे मॅडम फार मोठा आरोग्याचा प्रश्न आमच्या इथे निर्माण झालेला आहे. ठीक आहे सर. तर ह्या ज्या समस्या आपण सांगितल्यात तर त्यावर उपाययोजना म्हणून आपण पहिल्यांदा काय करणार आहात? मॅडम, आता आम्ही मायबाप जनतेला तर आव्हान केलेलंच आहे की आम्हाला तुम्ही प्रचंड मतांनी विजयी करा. मॅडम, कसं ते त्यांनी केलं नाही, ते आम्ही सगळे कामं पूर्ण करूत. जे काही जुनी वाहिनी आहे, गटार वाहिनी असेल ते आम्ही पूर्ण काढून नवीन टाकू तिथे. कारण इथे कसं झालं मॅडम, सुरुवातीला एक 200 घरांची वस्ती असेल तर तिथं आपण जे घरामध्ये वापरतो 4 इंची तशी पाईपलाईन मध्ये टाकलेली आहे, पण ती आपण काढून अंतर्गत मोठ्या साईजची आपण त्याच्यामध्ये पाईपलाईन टाकू. त्याच्यामुळे जेणेकरून कसं आहे पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल, घाण पसरणार नाही आणि आरोग्याचा प्रश्नसुद्धा निर्माण होणार नाही. तर सर, मागील नगरसेवकांनी जे काम केलेले आहे त्यावर आपण समाधानी आहात का आणि त्यांना 10 पैकी किती मार्क द्याल आपण? या ठिकाणी मॅडम तुम्हाला एक गोष्ट मी प्रकर्षाने एक जाणीव करून देतो इथे की आम्ही प्रचारामध्ये डोर टू डोर फिरलोत. म्हणजे लोकांचंच असं उत्तर आहे की आमच्याकडे कोणी फिरकलं नाही. जेव्हा इलेक्शनचा वेळ असते तेव्हा येतात. आमचे काही छोटे काही कुठं लाईट नसली खंब्याला यायचं, चालू करून द्यायचं, कुठं नाली तुंबली काढून द्यायचं. मात्र फक्त हे जसं इलेक्शन जाहीर होईल त्या काळामध्येच आमच्यापाशी आलेले आहेत. मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये आमच्या इथं एकही नगरसेवक प्रतिनिधी इथे आला नाही, असं जनतेचं मत आहे मॅडम, आमचं नाही. प्रभागामध्ये कामं हे म्हणजे फार बोगस पद्धतीने झालेली आहेत असं जनतेचं मत आहे. जनता सांगत आहे की बाबा आमच्या इथं पहिले रोड होतो, मग त्याचं रोड काही 8-15 दिवस झाला की लगेच ते म्हणजे अजून तोडून टाकणार, त्याच्या ड्रेन लाईन टाकणार, ड्रेन लाईन झाली नंतर नळाची पाईपलाईन येणार. म्हणजे विकास उलट्या दिशेनं चालू आहे. सरळ विकास होत नाही मॅडम, उलट्या दिशा. आता याच्यामध्ये कोण कोणाचं काय साध्य करत आहेत हे जनतेला सगळ्या प्रकारे माहीत झालेलं आहे. कारण जनता विचारत आहे की बाबा तुम्ही एवढे तुम्ही इंजिनियर लावायत, एवढ्या गोष्टी करालेत, मात्र यांचं काही साध्य होत नाहीत ना. आज तुम्ही रोड करायला निघालेत, रोडचं काम झालं लगेच तुम्ही ड्रेनेज, म्हणजे हे सगळ्या गोष्टी उलट्या व्हायल्यात. याच्यामुळे जनता या गोष्टीला फार त्रासून गेलेली आहे मॅडम. नक्की सर. सर, वारंवार जे उमेदवार किंवा इच्छुक उमेदवार असतील जे पक्ष बदलतात तर त्यांच्यावर जनतेचा विश्वास किती काळ टिकून राहू शकतो आपल्याला काय वाटतं? नाही, याच्यामध्ये कसं झालंय मॅडम तुम्हाला सांगतो. इथे कसं आहे मॅडम, स्वनेतृत्व इथं कोणत्याही उमेदवाराचं नाही. वरच्या साहेबांचे फोटो लावायचे आणि निवडून यायचं.
यांना जर आपण वाटत असेल की मी जनतेत राहतो, जनतेची कामं करतो, तर त्यांनी काय करायचं, साहेबांचा फोटो काढायचा आणि आपला फोटो लावायचा आणि जनतेच्या दारात जायचं आणि निवडून आणून दाखवायचं. हे त्यांना आपलं चॅलेंज आहे की त्यांनी फक्त एवढ्या गोष्टी करून स्वतः निवडून येऊन दाखवावं. तर ताई, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्या प्रभागामध्ये महिला सुरक्षेसंदर्भात किंवा महिलांना लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या आणि लहान मुले किंवा वृद्ध यांच्यासाठी काही सुविधा आहेत का, त्याबद्दल काय आपलं मत आहे? अं, या या आधी तर या म्हणजे प्रभागामध्ये महिलांसाठी किंवा वृद्धांसाठी किंवा लहान मुलांसाठी कुठलीही सुविधा नाही आहे. म्हणजे मुलांना खेळायला कुठला प्लेग्राऊंड किंवा पार्क नाही आहे. महिलांना म्हणजे फिरण्यासाठी किंवा वृद्धांना संध्याकाळचं फिरण्यासाठी वगैरे किंवा सकाळी फिरण्यासाठी असं पार्क वगैरे काही नाही आहे. मग ती त्यांची अडचण आहे. महिलांच्या म्हणजे सुरक्षेचा पण प्रश्नच आहे. गर्दीच्या ठिकाणी वगैरे किंवा ज्या आठवडे बाजार वगैरे असेल तर म्हणजे मंगळसूत्र ओढणे, चैन ओढणे हे प्रकार आहेतच सध्या पण चालू आहे. मग ही पण एक सुरक्षेचा खूप मोठा प्रश्न आहे महिलांचा. परत दुसरा प्रश्न म्हणजे की महिला दिवसभर घरात काम करतात. मग त्यांना थोडं संध्याकाळी विरंगुळा म्हणा किंवा सकाळी पण आता सध्या तुम्ही बघताय की सगळेच हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत कोरोनाच्या काळापासून नंतर. तर फिरण्यासाठी म्हणा सकाळी जॉगिंग करण्यासाठी वगैरे किंवा संध्याकाळी फिरण्यासाठी महिलांसाठी कुठलाही पार्क नाही आहे आणि वृद्धांसाठी पण नाही आहे. तर हे आपल्या प्रभागात असायला पाहिजे. पण ती एक म्हणजे त्याचा अभाव आहे. परत मुलांसाठी पण प्लेग्राऊंड नाही. आता तुम्ही बघताय की शाळेमध्ये पण पूर्वीच्या शाळेमध्ये किती मोठे ग्राउंड वगैरे असायचे, पण आता तसं नाहीये शाळेमध्ये ग्राउंड वगैरे. तर मुलांना खेळायला पण या म्हणजे आपल्या प्रभागात एकही पार्क नाहीच आहे मुलांना खेळायला. प्लेग्राऊंड पाहिजे म्हणजे मुलांच्या पण सुप्त गुणांना वाव मिळतो खेळण्यातून वगैरे. आणि मुलं शाळेतून दिवसभर म्हणजे अभ्यास करून आले, ट्युशनून अभ्यास करून आले, संध्याकाळी एखादे 2 तास खेळले तर त्यांना पण थोडा विरंगुळा होईल आणि त्यांचा पण वेळ जाईल. परत ते म्हणजे त्यांचा एक व्यायामाचा पण तो प्रकार होईल. असं कुठंच नाही आहे. योगा पार्क नाही आहे, जॉगिंग पार्क नाही आहे किंवा प्लेग्राऊंड नाही आहे मुलांसाठी. हा एक मोठा प्रश्न आहे. एक तर आपल्या प्रभागामध्ये कुठेच महिला स्वच्छतागृह नाही आहे. म्हणजे महिला कामासाठी पण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतील, तो पण नाही आहे. आठवडी बाजारात येत असतील. म्हणजे तो स्वच्छतागृहाचा प्रश्न तो पण खूप मोठा आहे. एकही स्वच्छतागृह म्हणजे नाहीच आहे, बघायला सुद्धा नाही आहे. ऑपरेटिव्ह तर नाहीच आहे, पण बघायला सुद्धा नाही आहे. म्हणजे लोकांनी मागणी करून सुद्धा वारंवार त्याचं प्रोव्हिजन केलेलं नाही. नक्कीच ताई. तर ताई, यासोबतच महिला सुरक्षेसंदर्भात आपल्या काय उपाययोजना असणार आहेत? उपाययोजना म्हणजे एकतर जो आठवडी बाजार रस्त्यावरती भरतो आणि मग वेगाने वाहनं वगैरे येतात आणि बाजूने मग तो चैन ओढण्याचा वगैरे किंवा मंगळसूत्र ओढण्याचा प्रकार होतो. तर आमचं असं म्हणणं आहे की महानगरपालिकेचं बऱ्याचशा जागा आहेत, तिथं तुम्ही तो बाजार शिफ्ट करा, म्हणजे मोकळ्या जागेत शिफ्ट करा, जेणेकरून असे प्रकार घडणार नाहीत. आणि तसं तुम्ही प्रोव्हिजन कॅमेरे बसवा चौकात वगैरे कुठं, म्हणजे जिथं असे प्रकार होतात तिथे कॅमेरे बसवले पाहिजेत. म्हणजे तसा प्रोव्हिजन आम्ही करू. जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला, आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी दिली, तर हे प्रोव्हिजन आम्ही नक्की करू. तर ताई, आपण आता महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागात फिरता, तर आपल्या बऱ्याच महिलांसोबत भेटी होतात. तर त्यांनी आपल्याला कोणकोणत्या समस्या सांगितल्यात आपल्या प्रभागामधल्या, ज्या तुम्ही पुढे चालून सॉल्व्ह करू शकता? अ, समस्या आहेत महिलांच्या. जसं मी आता म्हणजे मी एक महिला आहे, घर सांभाळून सगळं आपल्याला करायचं असतं. तसं आहे की म्हणजे घरातले बरेच कामं वगैरे असतात. तर त्यांचा पहिला प्रश्न असा होता की जे नळाचं पाणी आहे ते अवेळी येतं. एकतर त्याचा फिक्स टाईम पाहिजे आणि ते रोज यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही आठवड्यातून एकदा सोडता आणि 4 तास सोडता, मग ते म्हणजे त्याचा उपयोग नाही होत ना. एकतर पाणी वाया पण जाईल. मग तुम्ही असं करा की एक फिक्स टाईम ठेवा आणि तुम्ही 1-1 तास किंवा अर्धा-अर्धा तास ते पाणी चालू ठेवा, म्हणजे त्याचा पाण्याचा सदुपयोग होईल, पाणी पण वाया जाणार नाही. हा एक प्रश्न होता महिलांचा. आणि दुसरा प्रश्न म्हणजे जेव्हा पाणी येतं तेव्हा लाईट पण पाहिजे. नाहीतर पाणी येईल आणि लाईट जाईल याचा काही उपयोग होणार नाही. आणि रात्रीच्या वेळी पण म्हणजे वीज पुरवठा खंडित होणे, लाईट जाणे, हा पण प्रश्न त्यांना म्हणजे थोडासा सतावतो. ही महिलांचा दुसरा एक मुद्दा म्हणजे तो सुरक्षेचा आहे. मागच्या म्हणजे बरेच पैसे, करोड रुपये त्या CCTVवरती खर्च केलेत आणि आता फक्त ते म्हणजे शोभेच्या वस्तू झालेल्या आहेत. ते ऑपरेटिव्ह पाहिजेत, म्हणजे जेणेकरून एखादा गुन्हा काही घडला किंवा एखादी परिस्थिती घडली तर आपल्याला
त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करता येईल, पाहता येईल की नेमकं काय घडलं वगैरे असं. आणि त्याच्यातून म्हणजे करणाऱ्याला पण असं वाटेल की आपल्याकडे कुणीतरी पाहताय, मग ते जो करणार नाही, मग त्याच्यातून सुरक्षा वाढेल थोडी. आणि दुसरं म्हणजे एक तर कचऱ्याचा प्रश्न आहे महिलांचा, म्हणजे घंटागाडी वेळी अवेळी येते, कधी कधी म्हणजे असं होतं की आठवड्यातून एकदाच येते. मग ती पण आली पाहिजे आठवड्यातून, रोज नसेल तरी एक दिवस आड तरी येईल, कारण मग कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली जाईल. तिचा पण वेळ असावा, म्हणजे त्याचा पण पॉजचा पण, एका घराच्या समोर किती वेळा थांबायचं तो पण असेल. नाहीतर बायका म्हणजे वरती राहतात, मग ते खाली येईपर्यंत गाडी पुढे निघून जाईल. मग बायकांना तो कचरा आता खाली आणला तो परत वर कसा घेऊन जाणार, मग ते पुढेच टाकून देणार, मग त्याच्यानी पण घाण वाढणार. आरोग्याचा प्रश्न आहे तो पण. आणि परत आरोग्याचा प्रश्न आहे. आता आपण घरकामात व्यस्त असतो, आपल्याला काही झालं तर दाखवून घेत नाही, आपण अंगावर काढतो. तर अशासाठी पण म्हणजे महानगरपालिकेचे हॉस्पिटल्स असतील किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स असतील, ते थोडेसे म्हणजे त्यांची संख्या वाढवून प्रभागामध्ये थोडे मॅनेज केले पाहिजे, जेणेकरून महिला आपल्या वेळेत जाऊन दाखवतील. आणि ते कसं म्हणजे एकतर ते पॉकेट फ्रेंडली पण असतात, खर्च पण जास्त होत नाही. आपण म्हणजे बचतीच्याच मागे लागलेला असतो महिला, तर तो पण एक प्रश्न होईल महिलांच्या आरोग्याचा. मग तसं ते आम्ही पण तसं प्रोव्हिजन करू की आपण म्हणजे आरोग्य सुविधा पुरवणार. परत असं आहे की आपल्या प्रत्येक प्रभागामध्ये एक ॲम्ब्युलन्स तर असलीच पाहिजे महानगरपालिकेची, कारण हॉस्पिटलला जायचं एमर्जन्सी टाईम असतो तो, आणि त्या एमर्जन्सीला आपल्याला बऱ्याच अडचणी येतात. जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते तेव्हा अडचणी पण सोबतच येतात. त्याच्यामुळं एक त्याचं पण प्रोव्हिजन आम्ही करणारच आहेत आपल्या प्रभागामध्ये. आणि परत एक म्हणजे शिक्षणाचा मुद्दा आहे. सध्या असं झालं की म्हणजे सगळ्यांची मेंटॅलिटी अशी झाली की जी जास्त फीस दिली, इंग्लिश मिडियमला टाकलं म्हणजे तेच शिक्षण असतं, असं नाही. महानगरपालिकेच्या शाळा असतील, झडपी स्कूल असतील, तिथं पण शिक्षण खूप चांगलं भेटतं. मग त्याच्याबद्दल पण आपण लोकांना जागृत करायला पाहिजे. आणि त्या शाळांना पण थोडं डेव्हलप केलं, तिथं म्हणजे वेगवेगळ्या सुविधा पुरवल्या, तर मग ज्यांना ते इंग्लिश स्कूल वगैरे परवडणार नाही, अशांना त्या शाळेत जाता येईल. आणि म्हणजे त्यांच्या पण लक्षात बसेल की हां ठीक आहे, ह्या पण शाळा चांगल्या असतात, इथे पण मुलांना चांगलं शिक्षण भेटतं, चांगले संस्कार भेटतात. त्याचं पण प्रोव्हिजन आम्ही करू. नक्कीच ताई. तर ताई, यासोबतच महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने 15 तारखेला जे नागरिक मतदान करणार आहेत, त्यांना आपण काय आवाहन कराल? माझं एक आव्हान आहे त्यांना की सगळ्यांनी मतदान करावं. म्हणजे सुट्टी आहे म्हणून घरी बसणे किंवा सुट्टी आहे मतदानाची म्हणून बाहेर फिरायला जाणे असं करू नये. मतदानाचा अधिकार आपल्याला दिलेला आहे संविधानामध्ये, तर त्यांनी त्याचा पुरेपूर उपयोग करावा, असं मी त्यांना जाहीर आवाहन करते. आणि मी एक विनंती करते की आम्हाला म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मशाल चिन्हाला मतदान करून त्यांनी आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी द्यावी आणि प्रचंड बहुमताने निवडून द्यावे. माझं नाव आहे शीतल शिवाजी कलाने. मी आपल्या प्रभाग क्रमांक 1 क मधून आपल्या प्रभागाची उमेदवार आहे. आमचा पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. माझं चिन्ह आहे मशाल आणि माझा क्रमांक आहे क मध्ये 1 नंबर. तर तुम्ही 1 नंबरच्या नंबरला मशालचं चिन्ह पहा आणि वोट करा. आणि आमच्या पॅनलचे आणखी उमेदवार आहेत. अ मध्ये आहेत अनुसूचित जातीमध्ये प्रियंका मनोज काकडे, त्यांचा पण क्रमांक 1 आहे. नंतर ब मध्ये आहेत OBC मधून रवी नागरगोजे, त्यांचा क्रमांक आहे 2. आणि सर्वसाधारण पुरुषमध्ये आहेत विजयभाऊ कल्याणकर, त्यांचा क्रमांक आहे 3. तर आपण असेही आमच्या पूर्ण पॅनलचे 1, 1, 2 आणि 3 हे मशालचे चिन्ह पहा आणि वोट करा. धन्यवाद ताई, आपण आम्हाला वेळ दिलात. तर ह्या होत्या शीतल शिवाजी कलाने, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार. तर पुन्हा भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत पाहत राहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद.